आहे मी बिलकुल या बाबतीत माझा छंद जोपासण्याच्या बाबतीत बिलकुल लाजत नाही, बिलकुल कचरत नाही। आयुष्य क्षणभंगूर आहे, कधी माणूस येईल कधी जाईल काही सांगता येत नाही। नाचणार मी, निश्चित नाचणार। गाणं सर्वच मान्यवर आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांसाठी आई एकविरा नेहमीच आदर्शस्थानी राहिलेले आहेत। जे गाणं आता लावलं होतं त्याच गाण्यावर मी नाचेन, काय हरकत नाही। फक्त तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी नाचतो। हॅलो 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 आणि 100 तरी लोकांचा स्टेटस आज डीएन पवारचा असेल। कमांड कमांड थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। जास्त वेळ आपण घेत नाही आहोत, पारितोषिक वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय आणि पाचही विजयी संघांना विनंती आहे की कॅप्टनना पुढे उभं राहा आणि त्याच्या पाठीमागे सगळ्या खेळाडूंनी स्टेजच्या समोर उभं राहायचंय। पाचही विजयी संघांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर उभं राहायचं आहे। कृपया 5 रांग करायचे आहेत, आपली शिस्त दाखवायची आहे। कृपया विनंती आहे पाची संघाच्या संघनायकांना की आपले खेळाडू घेऊन समोर रांगेत उभं राहायचं आहे। आणि आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्याकडून डीएन पवार यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। मी विनंती करतोय डीएन पवार आपलं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवर यायचंय। आमचे सुनीलजी प्रबळकर यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जात आहे। सरकारी खात्यामध्ये आरोग्य खात्यामध्ये कार्यरत असलेले आमचे डीएन पवार आणि जयवंत शीत साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जयवंत शीत साहेबांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पाचही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपले खेळाडू घेऊन स्टेजच्या समोर उभं राहायचंय। हॅलो, धन्यवाद मोतीराम शेठ ठोंबरे आणि जयवंतदादा शीत। निश्चितच मी स्वतः शासकीय सेवेत आहे, परंतु एका कलाकाराचा कलेचा केलेला गौरव हा अनमोल असतो।
तर आपल्या या प्रेमाचा मी निश्चित सन्मानपूर्वक स्वीकार करतो. धन्यवाद. याच दरम्यान वावंडळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय अमोलजी कदम या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. समोर जे प्रेक्षक आहेत उभे डीएन त्यांना थोडंसं बाजूला करा. आपण समोर जे प्रेक्षक आहेत आणि जे आपले दर्दी आहेत त्यांना थोडंसं आपण बाजूला करून घ्या. आणि अमोलजी कदम आमचे उपसरपंच, एक युवा नेतृत्व या विभागातील, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. ग्रामपंचायत सदस्य रामदासबाई काईनकर या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान कमिटीच्या वतीनं व्यासपीठावरती करण्यात येईल. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रामदासबाई काईनकर यांना या व्यासपीठावरती सन्मानित करण्यात येत आहे. आमचे चौकचे व्यावसायिक मंगेशजी शिंदे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल कमिटीच्या वतीनं. मंगेशजी शिंदे आमचे चौकचे व्यावसायिक यांना या व्यासपीठावरती सन्मानित करण्यात येतोय. पाचही टीमच्या कॅप्टनला कमिटीच्या वतीनं कॉल आहे की आपले सगळे खेळाडू घेऊन समोर यायचं आहे. पाचही टीमच्या कॅप्टनला कमिटीच्या वतीनं सूचना देण्यात येते. थँक्यू डीजे. शरद सर, स्टेजकडे तोंड करून आपण पाचही टीमनं उभं राहायचं आहे. स्टेजकडे तोंड करून. खरं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे दुसरं पर्व आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळालं आणि ज्यांचं फार मोठं सहकार्य सातत्यानं या स्पर्धेसाठी लाभत असतं ते आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे जिल्हा परिषद सदस्य यांचा रायगड जिल्हा आदिवासी कमिटीच्या वतीनं, रायगड आदिवासी प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीनं एक भव्य असा सन्मान करण्यात येणार आहे. मी संपूर्ण कमिटी मेंबर्सला विनंती करतो की आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांचा आपण सन्मान करावा आणि मोतीरामजी ठोंबरे साहेबांना विनंती आहे की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपण सुरुवात करण्या अगोदर आदिवासी रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचं दुसरं पर्व कांड्रोलीच्या या मैदानावरती संपन्न झालं. खरं तर मागच्या महिन्यामध्ये या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा आपण भिलवल्याच्या फार्म हाऊसवरती पाहिला. मोठ्या थाटामाटामध्ये या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा संपन्न झाला. मंगळवारी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सन्मान्य मोतीरामजी ठोंबरे, प्रफुल्लजी विचारे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला आणि तदनंतर 5 दिवस अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं.
रायगड कमिटीनं घेतलेली गेले 3 महिन्याची मेहनत आणि या मेहनतीचं फळ आपल्याला या स्पर्धेच्या रूपानं भेटीला आलेलं आहे. तर आता आपण ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं त्या सर्वांना आपण सन्मानित करणार आहोत आणि तदनंतर पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. गेले 6 दिवस ही स्पर्धा ज्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली ते कर्जत टेनिस क्रिकेटचे टीम अजिंक्य आणि टीम, त्यांना आम्ही विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. अतिशय चांगली क्वालिटी क्लिअरिटी आपल्याला KTCची पाहायला मिळते. गेल्या वर्षीपासून लाईव्ह कव्हरेजचं ते काम करतायत. 19,000 सबस्क्रायबर आता त्यांचे झालेले आहेत आणि अतिशय चांगली क्लिअरिटी क्वालिटी या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. मी त्यांच्या संपूर्ण टीमला विनंती करतोय, अजिंक्य या टीमला लीड करत असतात, त्यांच्या वतीनं प्रतिनिधीनं यायचं आहे आणि हा सन्मान मात्र स्वीकारायचा आहे. हे मैदान ज्यांनी सजवलं, या मैदानामध्ये अतिशय चांगलं हे स्टेज आम्हाला बनवून दिलं, हे मैदान सजवलं आणि यामध्ये फार मोठा वाटा आहे तो देवेंद्र डीजे आणि मंडप डेकोरेटर्स. मी संजय बुवा गायकर यांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. आमचे जांभिवलीचे संजय बुवा अतिशय चांगल्या कमी दरामध्ये सगळ्यांना नेहमी हेल्प करत असतात आणि बऱ्याचशा आदिवासी किंवा एखाद्याच्या गरीबाच्या घरी जर लग्न असेल तर फुकट मंडप ते डोनेट करत असतात. एकदा जोरदार टाळा आमच्या बुवा गायकर यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्यांचा सन्मान या चौक रायगड कमिटीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतोय. थँक्यू डीजे. याच दरम्यान या स्पर्धेमध्ये गेले 6 दिवस या रखरखत्या उन्हामध्ये अगदी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अतिशय चांगली आमची पंचांची कामगिरी त्यांनी पार पाडली. ते एक सिनियर अंपायर टीके कुरंगळे सरांना मी विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. टीके कुरंगळे सर आणि अविनाश पारंगे सर आमचे दोनही क्वालिफाईड अंपायर ज्यांनी 6 दिवस अतिशय चांगली अंपायरिंग केली. एकही वादग्रस्त निर्णय आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाही. या दोनही क्वालिफाईड अंपायरचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. टीके कुरंगळे सर यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. अविनाश पारंगे सरांना देखील विनंती आहे की आपण पुढे यावं. थँक्यू डीजे. भिलवले गावचा खरं तर सुपुत्र आहे. ग्रॅज्युएशनचं त्याने एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे पण 6 दिवस अतिशय चांगली स्कोरिंग. खरं तर व्यावसायिक स्कोरर नाही आहे परंतु या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं गुणलेखन आपल्याला ज्याचं पाहायला मिळालं आणि एक अतिशय रायगड जिल्ह्यातील एक टॅलेंटेड ऑलराऊंडर प्लेयर आहे विशाल वाघबरे. याला विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. कुठेही स्पर्धा असू दे विशाल सातत्यानं मेहनत घेत असतो. एक हर उडणारी असा तरुण आहे आमचा युवा, त्याचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. थँक्यू डीजे. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला इंटरनेट सुविधा प्रोव्हाइड करून दिली ते गावदेवी केबल नेटवर्कचे स्वराज सचिन मते यांचा कोणी जर प्रतिनिधी उपस्थित असेल तर आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. या टुर्नामेंटमध्ये आज ज्यांचा आवाज आपण ऐकला, ज्यांच्या आवाजानं ही स्पर्धा सजली ते कर्जतचे एक सिनियर कॉमेंटेटर चेतन पिरकड सर यांना मी विनंती करतोय. चेतन पिरकड सरांना विनंती करतोय की आपला सन्मान घेण्यासाठी त्यांनी पुढे यावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यांना एंटरटेन केलं आपल्या एनर्जेटिक कॉमेंट्रीनं. ते चेतन पिरकड सरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू डीजे. दोदानीच्या आमच्या आणखीन एक
सिनियर कॉमेंटेटर नारायण चौधरी सर यांना देखील विनंती करतोय की आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. आणि आमचे कॉमेंटेटर प्रकाश वीर यांना देखील विनंती आहे की आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. प्रकाश वीर आणि नारायण चौधरी सर एक सिनियर कॉमेंटेटर यांचा देखील सन्मान कमिटीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतोय. हे मैदान जे सातत्यानं गेली 4 आठवडे या मैदानावरती स्पर्धा सुरू आहे आणि हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं ते जय गावदेवी क्रिकेट संघ कांड्रोलीचा कोणी एक प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. जय गावदेवी क्रिकेट संघ कांड्रोली सातत्यानं हे मैदान. बाळा गायकवाड आपण या सन्मान घेण्यासाठी कांड्रोलीच्या वतीनं थोडंसं धावत या. हे मैदान आम्हाला उपस्थित करून देत असतात. कांड्रोलीचं हे भव्य दिव्य असं मैदान आणि सातत्यानं गेल्या 4 आठवड्यांमध्ये 4 मोठ्या स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाल्या. ते कांड्रोली संघाचा देखील सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू डीजे. जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आमचे अध्यक्ष विष्णू खैर, उपाध्यक्ष शरदजी, जे सचिव आहेत ते आमचे महादेव पिरकड या सगळ्यांच्या वतीनं माफ करा. कारण चूक भुलीनं एवढे मोठे पाहुणे आपल्या व्यासपीठावरती आहेत. सगळ्यांची मेहनत आहे. नजर चुकीनं जर कोणाचं नाव राहिलं असेल, कोणाचा सत्कार राहिला असेल तर मोठ्या मनानं त्यांना माफ करा. आणि पुढील वर्षी आपण ही स्पर्धा एका मोठ्या स्वरूपामध्ये घेऊन या ठिकाणी भेटणार आहोत. दरम्यान मी विनंती करेन आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे, आदरणीय मंगेशजी वाकडीकर आणि आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेबांना की आपण तिघांनी थोडं पुढे यावं. जी रायगड प्रीमियर लीगची कमिटी आहे त्या कमिटीचा सन्मान आपल्या तिघांच्या हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे, ज्यांचं फार मोठं सहकार्य आणि संपूर्ण रायगडच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी बांधवांना, आदिवासी खेळाडूंना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली. या सगळ्या कमिटीचा सन्मान या व्यासपीठाच्या समोर केला जाणार आहे. मी विनंती करतोय आदरणीय मोतीरामजी ठोंबरे साहेब, आदरणीय मंगेशजी वाकडीकर आणि आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या कमिटीचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आमचे विष्णू खैर, महादेव पिरकड, शरद वाघे, प्रकाश पवार, दामू वाघमारे, DN पवार सगळी कमिटी मेंबरचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विष्णू आणि महादेव आपण पुढे यायचं आहे, त्यांना शाल घालायची आहे. या कमिटीच्या वतीनं एवढं मोठं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. थँक्यू डीजे. कारण या 5-6 जणांची मेहनत अगदी आम्ही जवळून पाहिलेली आहे. डीजे थांबा थोडं, कारण दिवस रात्र. आणि हे DN आमचे प्रकाश पवार त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर प्रकाश पवार कुठे आहेत? प्रकाश पवार त्यांनी समोर उभं राहा. प्रकाश पवार दिवसभर इथे असतात, रात्री नाईटला जातात आणि या रायगड प्रीमियर लीगचे महाड माणगावपासून खेळाडू जमा करण्यासाठी एक खेळाडूला त्यांनी 10-10, 12-12 वेळा कॉल केलेला आहे. फार मेहनत घेतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण कालच त्यांना आम्ही भेटलो. संध्याकाळी 7 वाजता इथून निघतात, रात्रभर नाईट करतात आणि अक्षरशः सकाळी 8-8:30 वाजता ते इथे हजर असतात. या सगळ्यांची ही मेहनत आहे आणि या मेहनतीचं फळ आपल्याला पाहायला मिळतं आहे. या दरम्यान आमचे फिरोजबाई शेख आणि स्वप्नील सोनटक्की या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या फिरोजबाईंना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. ज्यांच्याकडून आम्हाला मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आहे ते फिरोज हसनबाई शेख यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. स्वप्नील सोनटक्के यांना देखील विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. विशाल बागमारे आपण या इकडे.
थँक्यू डीजे. पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळतोय. या ठिकाणी आमचे DN पवार या संकल्पनेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो. निश्चितच जे जे विजयी संघ झालेत त्या सर्वांचं इथे खूप खूप अभिनंदन. आणि ज्या 20-25 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्या सर्वांचं सुद्धा, कारण आपल्याशिवाय ही स्पर्धा होणे नाही. तदनंतर आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या खंबीर आधारस्तंभावर ही स्पर्धा गेली 2 वर्ष आम्ही राबवतोय. परंतु ही स्पर्धा चालू करण्याचा एक ध्येय, एक उद्देश आहे. 2015 साली पहिली आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धा आम्ही भरवली. त्या स्पर्धेपासून सर्वच प्रकारच्या, मला वाटतं पहिली लीग स्पर्धा होती की ज्याची संकल्पना कुठेतरी सुरू झाली होती. आणि भिलवले येथील मैदानात ती स्पर्धा आली. तिथून सुद्धा ठोंबरे बंधू आमच्यासोबत जोडले गेले. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, त्यानंतर अन्याय अत्याचारक घटनेमध्ये सर्व तरुणांना एकत्रित बांधून ठेवण्याचं एक माध्यम, ह्या माध्यमाच्या स्वरूपाने ह्या क्रिकेटचा उगम झाला की कुठेतरी आपण सर्वांनी एकत्रित जोडलं गेलोय. कोण कोणाला ओळखत नव्हतं, कोण कोणाची ओळख नव्हती, जायचं, खेळायचं, यायचं. परंतु एक शिस्तबद्ध क्रिकेट आणि सर्व नवतरुणांना एकत्रित बांधून ठेवण्याचं आणि त्याद्वारे प्रत्येकामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचं एक ध्येय. कारण पाहिलं तर रायगडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा टेनिस क्रिकेटचं एक अप्रतिम असं वेड आपल्याला पाहायला मिळतं. मी याद्वारे सर्व माझ्या आदिवासी समाज बांधवांना मी हेच मंगेश दादांसोबत बोललो की तुमच्या माध्यमातून आत्ता कुठेतरी व्यावसायिकतेकडे हे खेळाडू झुकत आहेत, परंतु संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे. तर या व्यासपीठाच्या आधारे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करू इच्छितो की सर्वप्रथम जे काही शैक्षणिक क्षेत्रातील जे खेळाडू आहेत, जे शिक्षण घेत आहेत, त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करावं. त्यांनी अगोदर आपल्या स्वतःचा कुटुंबाचा प्रपंच पाहावा आणि मग एक आवड म्हणून क्रिकेट खेळावं. आणि त्यातून मग व्यावसायिक क्रिकेटपटू तुम्ही घडलातच तर अतिउत्तम. ज्या पद्धतीने प्रशांत पवार आहे, शुभम नाईक आहे, मोहन पारदे आहेत, हे जे हिरे आदिवासी क्रिकेटला लाभलेत. मग गावठाणमधून खेळणारा सोहेल धार पवार असेल, मंगेश दादांना माहिती आहे कोण कोण व्यावसायिक. तुम्ही त्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर गेलात की तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं पोट भरू शकता, परंतु संख्या खूप हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. आमचं तुम्हाला वारंवार हेच सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण व्यवस्थित करा, स्वतःचा रोजगार व्यवस्थित करा आणि मग आवड म्हणून स्वतःला एक उज्ज्वल क्रिकेटपटू म्हणून घडवत असाल तर त्यासाठी हा असा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे, जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांच्या नजरेत तुम्ही भराल. कुठेतरी मोठ्या स्वरूपाचे टेनिस क्रिकेटचे सामने झाले की ते तुम्हाला बोलवतील, त्याद्वारे ते तुम्हाला तुमचा दैनिक भत्ता, जो काही खेळण्याचा भत्ता असेल तो देईल. कारण आदिवासी क्रिकेट एवढं मोठं अजून झालेलं नाही मंगेश दादा की या खेळाडूंना मानगाव महाड इकडून खेळाडू आलेत, परंतु स्वखर्चाने आलेत, कुठेतरी आवड म्हणून. मग हेच करायचं आहे की हे आदिवासी क्रिकेट कसं उंचीवर नेईल आणि या क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्यातील प्रतिभेस वाव देऊन तुमची प्रतिभा कशी जोपासली जाईल, हाच आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा एक उद्देश ठेवून आदिवासी रायगड प्रीमियर लीगची संकल्पना आम्ही राबवली. आणि या 2 वर्षामध्ये खूप काही थोडं थोडं आम्हाला हातास लागतंय. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच चांगले दर्जेदार व्यावसायिक क्रिकेटपटू घडतील. धन्यवाद. सूरज, ओव्हर टू यू. तर मी विनंती करतो आदरणीय विष्णू खरे साहेबांना की सूरज हातमुडे सरांचा या ठिकाणी एक ज्यांच्या आवाजामध्ये जादू आहे खऱ्या अर्थाने, एक मनाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आज या शुक्लासाठी लाभलं आहे. तर सूरज हातमुडे यांना तर निश्चितच सूरज हातमुडे सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे.
आणि निश्चितच पप्पू शेठ विचारे यांच्या माध्यमातून निश्चितच बऱ्याचशाच गोष्टी आदिवासी समाजासाठी घडत असतात, चांगल्या घडत असतात. त्याबद्दल त्यांचं विशेष आभार आणि कौतुक. ओव्हर टू सुरेश सर. फायनलचा मॅन ऑफ द मॅच मी दरम्यान विनंती करतोय आदरणीय मनोहरजी देशमुख आणि आदरणीय सुनीलजी प्रबळकर आमच्या दोन पाहुण्यांना विनंती करतोय की पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. फायनलचा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि त्याचबरोबरीनं अजय विजय फॅशन यांनी स्पॉन्सर केलेलं टी शर्ट हे या ठिकाणी पारितोषिकाचं स्वरूप असेल. आणि हे पारितोषिक जात आहे फायनलच्या मॅचमध्ये 4 धावा देऊन 3 विकेट घेणारा राजेश कातकरी ठरलाय फायनलचा मॅन ऑफ द मॅच. राजेशला या ठिकाणी पारितोषिक देण्यात येत आहे पाहुण्यांच्या शुभ हस्ते. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू आणि मी आदरणीय नरेंद्र कराळे साहेब ग्रामपंचायत सदस्य नेरळ आणि कृष्णा पारधी साहेबांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. आमच्या दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे आदरणीय नरेंद्रजी कराळे आणि कृष्णा पारधी साहेबांना विनंती आहे की आपलं पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. बेस्ट फिल्डर अजय विजय फॅशन यांनी स्पॉन्सर केलेलं टी शर्ट आणि ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि हे पारितोषिक जात आहे माडपाई माडप संघाचा शैलेश कातकरी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू डीजे. आणि हे सगळे पारितोषिकं जी आहेत ती टॉप 5 टीममध्ये आम्ही या ठिकाणी देत आहोत याची सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे कारण हे आपण ऑप्शनच्या वेळी देखील डिक्लेअर केलं होतं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि मी दरम्यान विनंती करतोय उपसरपंच अमोलजी कदम, ग्रामपंचायत सदस्य रामदासजी काईनकर, माजी उपसरपंच सुनीलजी गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्य संजय वाघमारे आमच्या या 4 पाहुण्यांना विनंती करतोय की हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. अमोल कदम, रामदासभाई काईंकर, संजय वाघमारे आणि सुनील गायकवाड आमच्या या 4 पाहुण्यांना विनंती आहे की बेस्ट बॉलरचं पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. कूलर हे वस्तुरूपी पारितोषिक आणि त्याचबरोबरीनं ट्रॉफी आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येईल. ग्रामसेवक हरीश निरगुडा सर यांनी स्पॉन्सर केलेले हे कूलर या ठिकाणी देण्यात येत आहे. बेस्ट बॉलर संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 6 मॅचेस ज्याचा संघ खेळला 14 विकेट सर्वाधिक 14 विकेट ज्याच्या नावावरती आहेत तो ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. माडपाई माडप संघाचा राजेश कातकरी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. लगातार 2 वर्ष उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक राजेशच्या नावावरती आहे. हॅलो 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 यस नाद बोलते राजेश वाघे म्हटलं तर निश्चितच 2च मिनिटं. राजेश काय बोलशील? सलग 2 वर्ष तू हे पारितोषिक जिंकत आहेस स्पर्धेबद्दल आणि एकंदरीत आयोजनाबद्दल 2 मिनिटं. हॅलो. नक्कीच स्पर्धा खूप छान आहे. आयोजकांची मेहनत सर्वांना दिसून येते आणि खरं तर धन्यवाद करेन स्पॉन्सरचा की माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. बस एकदा जोरदार टाळ्या. लगातार 2 वर्ष 2 बेस्ट बॉलरचे पारितोषिक पटकावणारा हा खेळाडू बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. दरम्यान मी विनंती करतोय फिरोजबाई शेख आणि स्वप्नील सोनटक्के आमच्या दोन्ही पाहुण्यांना विनंती करतोय की हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 30 बॉलमध्ये 75 धावा ज्याच्या नावावरती आहेत आणि गोलंदाजी करत असताना 5 विकेट देखील त्यांना आपल्या नावावरती 10 विकेट देखील त्यांना नावावरती नोंदवल्या आहेत. तो ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. यशलोक गराडा संघाचा अजय भस्मा माथेरानचा खेळाडू बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
थँक्यू डीजे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. मी संपूर्ण आदिवासी रायगड प्रीमियर लीग कमिटीला विनंती करतोय की सगळ्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचं आहे. संपूर्ण आदिवासी रायगड प्रीमियर लीगची कमिटी विष्णू खैर, महादेव पिरकड, शरद सर, शरद वाघे, प्रकाशजी पवार, DN पवार, दामू वाघमारे आणि गणेश केवारी या सगळ्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. 25,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी वितरित करण्यात आली आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय मनवा 11 रानसई संघ. जोरदार टाळ्यांमध्ये या संघाचं स्वागत करूयात. मनवा 11 रानसई संघाच्या सगळ्या खेळाडूंनी आपलं पारितोषिक घेण्यासाठी पुढे यावं. थँक्यू डीजे. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी ठाकूर समाज संघटना कर्जत आणि त्याचबरोबरीनं पनवेल आदिवासी संघटना सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय. कर्जत आणि पनवेलची आमची अध्यक्ष परशुराम दरवडा आणि त्याचबरोबर वाघ साहेब, त्याचबरोबर इंदोळा सर, सर्वांनी यायचंय. आपण कृपया सर्वांनी आपण यायचंय. ठाकूर समाज संघटना कर्जत आणि पनवेल आदिवासी संघटना या दोन्ही संघटनांच्या शुभ हस्ते हे पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी केलं जात आहे. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय मयूर 11 संजय नगर संघ. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या संघाचं स्वागत करूयात. संपूर्ण टीम यायचे. या आपण या. असंच पाठबळ या दोन्ही संघटनांचा राहू दे आयुष्यभर. पुरेल एवढं प्रेम आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला आयोजकांना या ठिकाणी मिळत आहे. मयूर 11 संघाचा मी विनंती करतोय ग्रामपंचायत सरपंच नेरळ आदरणीय उषाताई पारदी, उपसभापती कर्जत आदरणीय जयवंतीताई हिंदोळा, अध्यक्षा खालापूर रायगड आदिवासी समाज आदरणीय सीमा मेंगाळ आणि आमच्या वाघ मॅडम या चारही आमच्या माता भगिनींना विनंती आहे की पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण पुढे यावं. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येईल आमच्या सगळ्या माता भगिनींच्या शुभ हस्ते. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय सान्वी तनिष्का 11 मोपाडा संघ. जोरदार टाळ्यांमध्ये या संघाचं स्वागत करा. थँक्यू डीजे. मी विनंती करतोय रायगड प्रीमियर लीग जी भव्य दिव्य अशी स्पर्धा सातत्याने गेली 4 वर्ष आपण पाहतोय त्याचे अध्यक्ष माजी सरपंच शिरडोन आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेब, बंधू शीत साहेब पोसरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि जयवंत शीत साहेब आणि त्याचबरोबरीनं गणपतजी वारगडा साहेब आमच्या या 4 पाहुण्यांना विनंती करतोय की आपण पारितोषिक वितरित करण्यासाठी पुढे यावं. मंगेशजी वाकडीकर साहेब, बंधू शीत साहेब, गणपतजी वारगडा साहेब आणि जयवंत शीत साहेब आमच्या या 4 मान्यवरांना विनंती आहे की पारितोषिक वितरित करण्यासाठी पुढे यावं. 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आमच्या या पाहुण्यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे आणि विजेता संघ आहे यश लोक स्पोर्ट्स गराडा पनवेल. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी उपविजेता संघ यश लोक स्पोर्ट्स गराडा. पुढे या सर्व खेळाडू पुढे या. थँक्यू. मी आदरणीय मोतीराम शेठ ठुंबरे, आदरणीय प्रफुल्लजी विचारे
आणि ज्यांनी आम्हाला ही स्पॉन्सर टीव्ही स्पॉन्सर केलेली आहे ते मंगेशजी वाकडीकर. आमच्या या 3 पाहुण्यांना विनंती करतोय की मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूला आपण या ठिकाणी सन्मानित करायचे. आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेब, आदरणीय मोतीरामजी ठोंबरे, आणि ज्यांनी आम्हाला ही 32 इंची LED TV मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पॉन्सर केलेली आहे ते मंगेशजी वाकडीकर. आमच्या या 3 पाहुण्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू कोण असेल? कोण असेल? संपूर्ण टुर्नामेंट मध्ये 63 बॉल मध्ये 186 धावा, तनिष्का 11 संघाचा, सानवी तनिष्का 11 संघाचा चेहरा प्रशांत पवार, मॅन ऑफ द टुर्नामेंट. सलग 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय तो प्रशांत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रायगड मधील आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि मी आदरणीय मोतीरामजी ठोंबरे आणि आदरणीय यस प्रशांत झेपत नसेल तर मी घेऊ इच्छितो, काय हरकत नाही, परंतु बेस्ट विशेष माय बॉय. अतिशय दर्जेदार खेळ. कालच मी अभिनंदन केलं. काय फलंदाजी होती सूरज, डोळ्याचं पारणं फेडणारी. आणि बोलायचं आहे तुला, सलग 2 वर्ष ही मोठी स्पर्धा तू गाजवत आहेस. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा अनुभव आणि एकंदरीत स्पर्धेबद्दलचं मत आणि आयोजकांची मेहनत यावर काय बोलशील? आयोजन तर बोलण्यासाठी शब्दच नाही. मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे. आपले प्रकाश पवार असो, महादेव पिकेट असो, विष्णुदादा असो, यांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. महाडपासून पूर्ण प्लेयर जमा केले आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला खेडोपाड्यातील खेळाडूंसाठी. आणि त्यांनी सुद्धा चांगली मेहनत केली, चांगला खेळ केला आणि स्पर्धेचा पूर्ण हे घेतलं. धन्यवाद प्रशांत. आणि मी आदरणीय मोतीरामजी ठोंबरे आणि आदरणीय प्रफुल्लजी विचारे आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीग या विजेत्या संघाला आपण रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. आणि विजेता संघ ठरला या स्पर्धेचा विजेता संघ माडपाई माडप. जोरदार टाळ्यांमध्ये या विजेत्या संघाचं स्वागत करूयात. पाहुण्यांनी वरती या बाजूला. थोडस खेळाडूंनी बाजूला थांबा, बाजूला थांबा.